हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहे सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस. तसं तर पप्पा ट्रिपला गेलेले आहेत, त्यामुळं माझं काही एवढा इंटरेस्ट नव्हता तुळशीच्या लग्नाला. पण अचानक प्रियाताई आल्या, म्हटलं चला आज आपण छान असं तुळशीचं लग्न लावूयात. कारण घरी लोक नसले ना तर काही एवढा उत्साह राहत नाही कुठल्याच कार्यक्रमात. पण प्रियाताई आल्या होत्या, त्यामुळं मग थोडंसं फ्रेश वाटलं आणि मग आम्ही लागलो तुळशीच्या लग्नाच्या तयारीला. तर इथे मुलं आणि प्रियाताई रांगोळी वगैरे काढून घेत आहे आणि आम्ही तुळशीला छान असं सजवणार आहोत, साडी वगैरे नेसवणार आहोत, साज वगैरे घालून मस्त असं तुळशीचं लग्न आज आपल्याला लावायचं आहे. मुलांना सुद्धा रांगोळी आणि कलरिंग आवडतं, त्यामुळे तेही मदत करत होते करण्यासाठी. तर बघा छान असं रॉकोसुद्धा आमचा इंटरेस्ट घेतोय की यांचं काय चाललंय आणि खूप कुतूहलाने पाहतोय की आज वेगळं काहीतरी दिसतंय. तुळशी होती रांगोळी वगैरे आणि तुळशी वृंदावन असं मध्ये घेतलेलं आहे, त्याला पण उत्सुकता आहे की यांचं काय चाललंय. तर आमची इथे तयारी चालली होती आणि तोही मध्ये लोडबोड करतच होता. इकडे लाइटिंग चालू आहे. ओ रांगोळी मॅन. आणि आमच्याकडून जरा गडबडच झाली, कारण तुळशीला आम्हाला साडी नेसवायची होती आणि आम्ही अगोदरच रांगोळी काढली. त्यामुळे रांगोळी काढल्यानंतर आता तुळशीला साड्या नेसवणं जरा कठीण जाणार होतं. पण तरीसुद्धा आम्ही काय केलं, अगोदरच त्याचं पिनअप वगैरे करून घेतलं आणि अशा पद्धतीने दोघींनी म्हणून तुळशीला छान अशी साडी नेसून घेतली आणि अगदी सहज घालता आली तुळशीला. कारण आम्हाला वाटलेलं की आता आपण रांगोळी तर काढलेली आहे, त्यानंतर जर साडी नेसवायची म्हटलं तर सगळी रांगोळी वगैरे पुसून जाईल. पण तसं काही झालं नाही. सोप्या पद्धतीने आम्ही तुळशीला साडी नेसून अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. आणि बघा आपली तुळस किती छान दिसत आहे, अगदी एखाद्या नवरीसारखी किंवा एखाद्या स्त्रीसारखी साडी नेसून आपली तुळस दिसत आहे. त्यानंतर आम्ही त्याला साज वगैरे घालणार होतो, सगळा शृंगार करणार होतो. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा आहे आणि याला देवदिवाळी सुद्धा म्हणतात. या दिवशी सुद्धा सगळीकडे दिवे वगैरे लावले जातात आणि तुम्ही सुद्धा ते त्रिपुरवात जाळत असताल. ते त्रिपुरवात जाळण्याचे खूप महत्त्व आहे, त्यामुळे आम्ही पण ते करणार होतो. आणि इथे बघा आपल्या तुळशीचा साज शृंगार तयार आहे, अगदी छान अशा पद्धतीने हार वगैरे कानातले. आणि आपला बाळकृष्णसुद्धा इथे तयार होत आहे. बाळकृष्ण म्हणजे आजचा आपला नवरदेव. तर छान असं त्याला पण शृंगार आम्ही करून घेणार आहोत. बघा आपला नवरदेव छान असा रेडी झालेला आहे आणि फुलांची वगैरे आरास करून छान किती सुंदर दिसतंय ना हे रूप. आणि इथे आपला अंतरपाटसुद्धा तयार होत आहे. अंतरपाटावरती असं छान असं स्वस्तिक वगैरे काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण देवीला साज वगैरे घालून, देवीला म्हणजे तुळशीलाच साज वगैरे घालून घेतलेला आहे आणि तुळशीची सुद्धा पूजा करून घेतली आहे. आणि ताटावरती फुलं वगैरे टाकून पाटावर चौकट मांडून असा नवरदेव आपला इथे रेडी आहे. कलश वगैरे बाजूला मांडून सुद्धा तयार आहे आणि मुलांनी छान अशी लाइटिंग पण केलेली आहे. मुलं म्हणजे प्रथमेश आणि शिवम इतके उत्साही आहेत ना, अशा डेकोरेशन म्हणा किंवा कुठलंही असं काही काम असेल ना तर ते सगळं काम आम्हाला करू लागतात. त्यामुळे त्यांना सुद्धा कामामध्ये खूप इंटरेस्ट आहे. अशा इथे देवीची ओटी वगैरे भरून घ्यायची आहे आणि म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे, म्हणजे आपण जे चिंच, आवळा, बोर, कवठ वगैरे आणतो, जो पूजेचा वाटा म्हणतो त्याला, तो सुद्धा आम्ही तुळशीमध्ये ठेवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या तुळशीचं आणि बाळकृष्णाचं आम्ही लग्न लावणार आहोत.
आणि बरं का, या लग्नाला वराडी मंडळीसुद्धा आले आहेत, जसं की गायी आलेली आहे आणि देवघरातील आणि विठ्ठल रुक्मिणीसुद्धा आणलेले आहेत. आणि इथे बघा काका आपले अंतरपाठ घेऊन तयार आहेत. फटाके वाजवा, फटाके वाजवा. आयो किती मोठं लावलं आज तुम्ही गंध. रॉकुला खायचं, रॉकुला पण खायचं. ए मुलांनो, तिथं असतो का फटाका आतमध्ये शिव? शिव तो घाबरन बाळा. तुला शेवट देते रॉके, मग हाताने दे. अजून खा. बस बस. त्याला घालते. चल, रॉकुला पण खायचा. बप्पा केला का तू रॉकू? बप्पा केला का? बप्पा केला ना? बप्पा केला का इथं? करा बप्पा करा. करा बप्पा. बप्पा जय करायचा. बप्पा. जय जय बप्पा. पाय पसरा, हात पसरा देवा पुढं. गुड बॉय लाख, गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. चला आतमध्ये तेव्हा हे करायचं. गुगलला बघ. तर तुळशीचं लग्न तर लागलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे त्रिपुर्वात प्रज्वलित करणार आहोत. त्याच्यासाठी एक छोटासा पाट घेतला, त्याभोवती रांगोळी काढली आणि दीप प्रज्वलित केले आणि देवाकडे आशीर्वादही मागितला की सगळ्यांना सुखी ठेव म्हणून. आणि अशा पद्धतीने तुळशीचं लग्नही झालं आणि त्रिपुर्वात प्रज्वलित झाली. आणि त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला, कारण प्रियाताई उद्या जाणार होत्या, तर म्हटलं चला आज हॉटेलमध्येच जाऊयात जेवायला. अशा पद्धतीने आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.